वात्सल्य वृद्धाश्रम पंचवटी नाशिक या ठिकाणी श्री हनुमंत जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला। याचे औचित्य साधत श्री मयूर देशमुख यांनी रामरूपी अंतरात्मा हा कार्यक्रम घेतला। भारूड सादर करून यातून भक्तीचा झरा त्यांनी आजी आजोबांसमोर उलगडला। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा ज्ञानाचा झरा त्यांनी आपल्या वाणीतून या मार्गातून प्रकट केला। यावेळी सर्व आजी आजोबांनी यात दंग होऊन प्रभू हनुमंताचे स्मरण करत पूजा अर्चा केली। यावेळी वात्सल्य वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सतीश सोनार यांनी या सर्व टीमचा यथायोग्य सन्मान देखील केला। त्याचप्रमाणे या सर्व टीमला ज्यांनी आमंत्रित केलं होतं अशा अपर्णा तरटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत या कार्यक्रमासाठी त्यांनी देखील उपस्थिती लावली। त्याचप्रमाणे प्रमुख मान्यवर मयूर देशमुख यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। पाहूया लोकमान्य न्यूजचा खास वृत्तांत। आत्मरूपा देवा तोची गणेशो गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आवाज येतोय ना सर? बर, आवाज येतोय ना मागे सगळ्यांना? कारण स्पीकर माझ्यापासून लांब आहे ना, मला यांचा तुझा नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझा नमो 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 ओंकार स्वरूपा तुझा नमो नमो माझे कोण निरसिल तुझ बिन दयाळा सद्गुरु राया अहो तुझ बिन दयाळा सद्गुरु राया अरे तुझ बिन दयाळा सद्गुरु राया
पण लगेच लक्ष देतं समोरच्याला बघून की आपला कुठला तरी चांगला वारकरी दिसतोय, पण हा वारकरी साधा सुद्धा नाहीये. कारण वारकरी म्हटलं की फक्त आपण काय कपाळाला गंध असला, डोक्यावर टोपी असली, पोशाख बघितला की आपण बाह्य अंगाने म्हणतो वारकरी दिसतोय. कारण संतांनी सांगितलंय तर ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय फुललासी वरदिया रंगा. मग अंतरातून जो वारकरी आहे, मग तो वारकरी कसा, तो माझ्या संतांनी या भारुडाच्या माध्यमातून सांगितला, तो आपण बघूया. वारकरी झालो मी वारकरी झालो गो, वारकरी झालो मी वारकरी झालो, 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 वारकरी झालो मी वारकरी झालो. तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा, 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 आपल्या गळ्यात सोन्याच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा. मोत्याची माळ घातली, पुढून पाहिला राम कुठे दिसतोय, ज्यात राम नाही ते काय कामाचं. म्हणून चेष्टा केली सगळ्यांनी, तुझ्यात तरी राम आहे का, म्हणून छाती फाडली आणि आतमध्ये रामाचं दर्शन झालं. आता छाती फाडली का नाही तुम्ही पाहायला गेलो नाही, मी नाही, पण सांगायचं उदाहरण, हनुमंतरायानं हा बोध दिला की बाबांनो देव कुठं आहे, तुमच्या माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे. म्हणून कोणाचा अंतःकरण दुखवू नका, ही जगातली सगळ्यात मोठी देवपूजा आहे, ही सगळ्यात मोठी देवपूजा. नाहीतर रामाला लोक जातात, हनुमंताला जातात, आज लाईनच्या लाईन लागलेली आहे सगळीकडे, पण तिथे जाऊन उपयोग नाही ना. त्या रामाचं चरण पकडून उपयोग नाही, त्या हनुमंताचं चरण पकडून उपयोग नाही, त्या संतांचं आपण आचरण पकडलं पाहिजे. ज्या वेळेला आपण ते आचरण धरू त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये त्याचा काहीतरी बोध होतो. नाहीतर लोक काय बोलतात माहिती का, तेव्हाचा इथं उकाडा व्हायला लागलाय, देहाने बसले पण मन इकडे तिकडे भटकतंय, मग ह्याला तो गोपाळकाला चालत नाही. लोक म्हणतात एकही प्रमाण कमी नाही पाहिजे, आमच्याकडे अशी पद्धत आहे, इकडे तशी पद्धत आहे, सगळं नीट नेटकं लागतं. मग हे नीट नेटकं म्हणजे काय, तर काया वाचा मन बुद्धी ही आपली नीट पाहिजे. आणि ती नीट नेटकी ठेवून आपण ज्या वेळेला त्या परमेश्वराचं चिंतन करतो तो खऱ्या अर्थानं गोपाळकाला. आता तुमच्या घरात धान्याच्या राशी आणि आमच्या घरात एकादशी. एकादशी बरेच जण करता, पाहुण्यांकडे गेले तरी बाहेर कुठे गेलं तरी म्हणता एकादशी मोडायची नाही. चिडचिड करायला लावली त्या दिवशी संताप झाला की काय म्हणतात, त्याचा सत्यानाश, उपासाचा तळायला लावलं मला. उपवास करायचा आणि समोरच्याला तळायचं, पण उपयोग आहे का काही नाही. कारण उपवास हा खाण्याशी निगडीत नाही. म्हणून इथेही लक्षात घ्या, तुमच्या वयामानाने कुणाला निघत नसेल, शरीर गुणधर्मानुसार आपल्याकडनं निघत नसेल तर मनात तो खेद मानायचा नाही की माझी एकादशी सुटली, माझ्या चतुर्थीचा उपवास राहिला, माझा गुरुवार होता तो आता मोडला, देवात चुकलं. काही चुकलं बिकलं नाही, कारण उपवास खाण्याशी निगडीत नाही. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे ज्याचा नित्य सहवास आपल्याला आहे, तो भगवंत आतमध्ये बसलाय म्हणून मी बोलतोय तुम्ही ऐकताय. मग तो जवळ आहे, त्याचं सतत चिंतन करणं, नामस्मरण करत सकाळी पार्लेजीचं बिस्किट जरी आपण खाल्लेलं असलं तरी आपली एकादशी झाली. त्याला कारण
उपवास हा उपासनेशी निगडित आहे, खाण्याशी नाही. वृत्तनिवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.